प्रथमतः लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं आपल्या थोर राजाला मी वंदन करतो, अभिवादन करतो। मी बाबूराव वरपे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे, माझी सेवा 33 वर्ष झालेली आहे। आताच सचिव आणि अध्यक्ष कृत सर यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की शाहू महाराजांनी जे विचार आत्मसात केले, आपल्या जनतेसाठी एक लोकराजा म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे, तो नावलौकिक आपल्या विद्यार्थ्यांतून आपल्या देशाला समर्पित करण्यासाठी शिक्षकांनी घडवावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे। मी NH-20 नूल या ठिकाणी माझी झाली। अतिशय डोंगराळ दुर्गम गाव आणि त्या गावातील जवळजवळ 80% मुलांच्या घरी लाईट नव्हती, झोपडपट्टीतील मुले। पहिला पगार 2400 मिळाला। मी घरी द्यावं की त्या मुलांच्या अभ्यासासाठी शाळेमध्ये लाईटसाठी खर्च करावेत असं एक मनात विचार आला आणि पटकन मी मुलांना म्हटलं, उद्यापासून तुम्ही अभ्यासला या, इथे लाईटची सोय केलेली आहे। आणि मी अभिमानानं सांगतो की त्या गावामध्ये 10 वर्षामध्ये मी कधी रजा बघितली नाही, कधी मे महिन्यात दिवाळीची सुट्टी बघितली नाही। आणि मी अशी मुलं त्या गावातील घडवली। IITला आज 3 मुलं, BTech MTech जवळजवळ 18-20, शिक्षक 18-20, कृषी अधिकारी 1 मुलगी, पोलीस अधिकारी 2 मुली, मिलिटरी पोलीस 25, अशा 100 मुलांनी गेल्या वर्षी गावभर मिरवणूक 1 लाख रुपये पाकिट देऊन माझा सत्कार केला। मी काय ते घेतले नाही, पण मला वाटतं हा माझा खूप मोठा सन्मान त्या विद्यार्थ्यांनी केला। झेडपीच्या शाळेमध्ये पहिला संगणक त्या गावामध्ये बसवणारा मी शिक्षक। ज्या मुलांना बसायला साधी फरशी नव्हती, त्या 250 पटाला मी असा निश्चय केला की माझं काम बघून ग्रामस्थ असे हे झाले की भुईमुगाच्या शेंगा काढायला मजुरीला जाणारे लोक, गुरुजी तुम्ही पहिला पगार 2400 पैकी 2000 दिला, मग आम्ही तुम्हाला मदत करायला पाहिजे। आणि असं बघता बघता 4 वर्षात मी अशी शाळा केली की ती शाळा जिल्ह्यात अगदी नावारूपाला आली। मला जवळजवळ 35वा हा पुरस्कार आहे। आणि मी मला श्री पराव पाटील साहेब आमच्या चंदगड तालुक्याचे खूप मोठे, ज्यांना बिल फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे, ते माझे प्रेरणास्थान आहेत। आणि दरवर्षी मी चंदगड तालुक्यातील टोटली भटक्या समाजासाठी खूप मोठा खर्च करत असतोय। त्यांना दरवर्षी त्या मुलांना वह्या, पुस्तकं, अंकलप्या देणे, ड्रेस देणे, माता भगिनींना साड्या देणे। त्यांना मी सांगत असतोय की मी शिकल्यामुळे बघा माझी प्रगती झाली, तुमच्या मुलांना तुमच्याबरोबर घेऊन फिरू नका। आणि 32 वर्षामध्ये ऊस तोडप्या असोत, भटक्या समाजातील ही मुलं असोत, अनेक शाळांमध्ये दाखल करण्याचं आणि त्यासाठी जवळजवळ 30 ते 40% पगाराची रक्कम त्यामध्ये मी खर्च करत असतो। यामध्ये माझ्या पत्नी शारदा देवी, माझी मुलं साहिल आणि सायली, जी BTechला 94% DY पाटीलला परवाच काढलेले आहे, म्हणजे ते सुद्धा परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत। या ठिकाणी हा मला मोठा सन्मान दिल्याबद्दल मी शाहू छत्रपती फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो। आणि इथून पुढे सुद्धा मी एक वाक्य माझं राहिलं की जट्टेवाडी शाळा मी राज्य गुणवत्ता याच्यामध्ये राज्यात 2रा नंबर काढलेला होता आणि शिक्षण संचालक माझं काम बघण्यासाठी आलेले होते, असं मी काम केलेलं आहे। आता बागिलगे शाळेमध्ये 6 महिने आहे, माझं ध्येय आहे 3 वर्ष आहेत, 1 दिवस तरी माझी मुख्यमंत्री शाळा याच्यामध्ये राज्य गुणवत्ता निश्चित मी या ठिकाणी काढेल। आणि महात्मा फुले शाहू आंबेडकर यांचे मी आत्मसात करेन। इथून पुढे सुद्धा समाजासाठी, विद्यार्थ्यासाठी, राष्ट्रासाठी निश्चित माझं योगदान देईन। पुनश्च एकदा या फाउंडेशनचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। धन्यवाद। यानंतर